माझ्या मागे बरेच लागलेत, कारण ते अपुरे पडतात. त्यामुळे अधिकची मदत मिळवण्यासाठी काही लोक भानामतीचा प्रकार करतात, असा मिश्किल टोला राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान वाळवा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात करणे आणि भानामतीचे प्रकार घडले होते. अगदी जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेबाबत देखील भानामतीचा प्रकार घडला होता. यावरून जयंत पाटलांनी ही प्रतिक्रिया देत भानामतीच्या प्रकाराला जनता उत्तर देईल असं स्पष्ट केलं आहे. अघोरी प्रकार मोठ्या प्रमाणात दिसतो इथं वाळव्यात पण विशेषतः तुमच्या मतदारसंघात खूप असे प्रकार माझ्या मागे बरेच लागलेले आहेत, त्यामुळे ते अपुरे पडतात म्हणून अधिकची मदत मिळवण्याचा प्रयत्न काही लोकांचा चालू आहे. सगळ्यात बाद प्रकार म्हणजे बापूंच्या ह्याच्यावर सुद्धा त्यांनी असं केलं दुर्दैवी आहे. पण मध्ये बापूंच्या बद्दल अपशब्द वापरण्यात आले. आज माझी खात्री आहे सांगली जिल्ह्यातली जनता, वाळवे तालुक्यातली जनता त्याला उत्तर देईल. झेडपीला म्हणजे या ठिकाणी भाजप म्हणते की चंद्रकांत पाटील म्हणते की 34पेक्षा अधिक जागा त्यांच्या येतील आणि सत्ता येईल. चंद्रकांत पाटलांनी दावा केला आमच्या येतील. दादांना कमी माहिती जिल्ह्यातले नेते देतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आता निकाल तर परवाच आहे, कळेल आपल्या सगळ्यांना. राज्यात काय चित्र दिसेल पहिल्या टप्प्यातलं असं आहे? नाही, मी सांगली जिल्हा सोडून दुसरीकडे कुठं गेलेलो नाही. पण 12 जिल्हा परिषदांमध्ये सोलापूर असेल, पुणे जिल्हा परिषद असेल, अनेक ठिकाणी आम्ही अजित पवारांच्या पक्षाशी देखील आघाडी केलेली आहे. बरेच आमचे कार्यकर्ते घड्याळावर देखील उभे आहेत. आणि पुणे जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात मला वाटतं की चांगले रिझल्ट लागतील अशी अपेक्षा आहे. सध्या जे का सुनेत्र